स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट पार्ट आहे मेथड्स ऑफ वॉटरप्रूफिंग ते आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर वॉटरप्रूफिंगच्या जेवढ्या पण मेथड्स आहेत त्या तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. बाय यूज ऑफ पोअर फिलर, ठीक आहे, ही एक मेथड आहे. बाय यूज ऑफ वॉटर रिपेलेंट, ब्रिक बॅट कोबा सिस्टीम आहे, बिट्युमिनस ट्रीटमेंट्स आहे, बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग सिस्टीम आहे, शीट मेम्ब्रेन्स आहे, सरफेस कोटिंग लिक्विड मेम्ब्रेन आहे, इंटेग्रल मेथड आहे, हायड्रोफिलिक सिस्टीम आहे, क्रिस्टलाइन म्हणतात त्यालाच, त्याचबरोबर हायड्रोफोबिक ॲडमिक्सचर्स आहे. तर अशा पद्धतीनं 10 मेथड्स इथं आपण घेतलेले आहेत. अजून खूप साऱ्या मेथड्स आहेत मित्रांनो, ज्या मेथड्स थ्रू आपण वॉटरप्रूफ करू शकतो. आता वॉटरप्रूफिंग तुम्हाला माहीतच आहे, ऑलरेडी आपण बघितलं आहे. वॉटरप्रूफिंग म्हणजे काय, फक्त पाणी सिपेज झालं नाही पाहिजे, फक्त एवढीच केअर घेतली जाते, ठीक आहे. बाहेरचं पाणी आतमध्ये आलं नाही पाहिजे किंवा आतलं पाणी हे बाहेर जाता कामा नये. तर त्यासाठी एवढ्या मेथड्स इथे दिलेले आहेत. त्याच्यातले तुम्ही फक्त 6 मेथड जर लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहे मित्रांनो, समजलं. तर याच्यातला आपण 4-5 किंवा 6 मेथड आपण डिस्कस करूयात, ठीक आहे. आणि याच्यातलेच तुम्हाला याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन पण आलेला आहे, आपण क्वेश्चन पण बघितलेले आहेत वॉटरप्रूफिंगवरती. तर त्याच्यातला एक मेथड आपण डिस्कस करूयात. तर एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही बघू शकता, वॉटरप्रूफिंग बाय यूज ऑफ पोअर फिलर. त्याच्यामध्ये बघा, केमिकली ॲक्टिव्ह पोअर फिलर्स आहेत आणि केमिकली इनॲक्टिव्ह पोअर फिलर्स आहेत. मटेरियल्स लाईक सिलिकेट ऑफ सोडा, ॲल्युमिनियम अँड झिंक सल्फेट अँड ॲल्युमिनियम and calcium chloride are utilized to accelerate setting time, promoting impermeability in concrete at an early stage. म्हणजे जेव्हा आपण कॉन्क्रीट करतो तर त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने हे जे आपण केमिकल्स बघितलेले आहेत तर ते केमिकल टाकायचे आहेत. त्याच्या थ्रू काय होते, सेटिंग टाईम जो आहे तो ॲक्सिलरेट होतो, पटकन सेट होतं कॉन्क्रीट, आणि त्याच्यामुळे इम्परमॅबिलिटी नेचर जे आहे कॉन्क्रीटचं ते वाढतं आणि आपण अशा थ्रू पण वॉटरप्रूफ करू शकतो. त्याचबरोबर केमिकली इनॲक्टिव्ह पोअर फिलर्स आहे, त्याच्यामध्ये इनॲक्टिव्ह मटेरियल सच ॲज चाल्क आहे, फुलर्स अर्थ आहे, अँड टाल्क रिड्यूस वॉटर अब्झॉर्प्शन विदाउट अफेक्टिंग वर्कॅबिलिटी, प्रोव्हाइडिंग इम्प्रिव्हियसनेस टू कॉन्क्रीट, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं जर मटेरियल आपण ॲड केलं कॉन्क्रीटमध्ये, केमिकली इनॲक्टिव्ह मटेरियल, ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, वॉटर अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ही रिड्यूस होते, पण त्याच्या वर्केबिलिटीवरती काही इफेक्ट होत नाही. त्यामुळे काय होतं, जे कॉन्क्रीट तुमचं जे आहे ते इम्प्रिव्हियस नेचर कॉन्क्रीट जे आहे ते इम्प्रिव्हियस होतं, म्हणजे पाण्याला ते जाऊ देत नाही, ठीक आहे, सिपेज होऊ देत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे केमिकली इनॲक्टिव्ह पोअर किंवा केमिकली ॲक्टिव्ह पोअर फिलर्स, ठीक आहे, केमिकली ॲक्टिव्ह मटेरियल म्हणा किंवा केमिकली इनॲक्टिव्ह मटेरियल तुम्ही ॲड करून वॉटरप्रूफ करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड बघा, वॉटरप्रूफिंग बाय यूज ऑफ वॉटर रिपेलेंट्स. तर वॉटर रिपेलेंट्स म्हणजे पाण्याला प्रतिकारक असे काही घटक आहेत का, असे काही मटेरियल्स आहेत मित्रांनो. जर ते मटेरियल आपण वापरलं तर आपण त्या मटेरियलच्या साहाय्याने पण वॉटरप्रूफिंग करू शकतो. आपण वॉटर रिपेलेंट मटेरियल वापरून करू शकतो वॉटरप्रूफिंग. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा, फर्स्ट बघा, वॉटर रिपेलेंट मटेरियल्स. त्याच्यामध्ये सोडा आहे, पोटॅश सोप्स आहे, ठीक आहे, रेझिन्स आहे, ठीक आहे, व्हेजिटेबल ऑइल्स आहे, फॅट आहे, त्याचबरोबर कोल तार आहे. रेसिड्यूज ॲक्ट ॲज वॉटर रिपेलेंट्स वेन अप्लाय टू कॉन्क्रीट सरफेस. तर या टाईपचं मटेरियल जर आपण कॉन्क्रीट सरफेसवरती अप्लाय केलं तर त्याच्यामुळे वॉटरप्रूफ हे होऊ शकतं. त्याचबरोबर वॉटरप्रूफिंग ॲडमिक्सचर्स आहेत, जे ॲडमिक्सचर्स आपण कॉन्क्रीट करताना आपण कॉन्क्रीटमध्ये वापरलं तर त्याच्यामुळे पण वॉटरप्रूफिंग होऊ शकते. त्याचबरोबर आपण कॉन्क्रीटमध्ये लाईम वापरलं, ठीक आहे, लाईमचं प्रमाण जर ॲड केलं आपण तर त्याच्यामुळे सुद्धा वॉटरप्रूफ होऊ शकतं. त्याचबरोबर कॅल्शियम क्लोराईड हा घटक वापरून सुद्धा आपण वॉटरप्रूफिंग करू शकतो. ॲक्सिलरेट स्ट्रेंथ डेव्हलपमेंट अँड ॲड्स इन क्युरिंग, प्रमोटिंग द क्रिएशन ऑफ इम्प्रिव्हियस कॉन्क्रीट, ठीक आहे. तर ह्या टाईपचं मटेरियल आपण वापरून जे काय त्याची स्ट्रेंथ डेव्हलपमेंट ॲक्सिलरेट करू शकतो, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त स्ट्रेंथ ही येऊ शकते कॉन्क्रीटला. त्याचबरोबर त्याचं जे काय इम्प्रिव्हियस नेचर आहे ते पण कॉन्क्रीटमध्ये होऊन जातं, म्हणजे ते पाण्याला सिपेज होऊ देत नाही. तर अशा पद्धतीनं आपण वॉटर रिपेलेंट्स वापरून पण आपण वॉटरप्रूफिंग करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ब्रिक बॅट कोबा सिस्टीम आहे. ब्रिक बॅट कोबा सिस्टीम युटिलाइज्ड ब्रोकन ब्रिक्स लेड ओव्हर अ
मॉर्टर बेड ऑन रूफ्स. जर तुमची एखादी जुनी बिल्डिंग असेल किंवा तुमचा छत असेल, ठीक आहे, जे काय तुमचा टेरेस फ्लोअर आहे, तर टेरेस फ्लोअरवरती तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीनं सिमेंट आणि मॉर्टर असतं ते, ठीक आहे. सिमेंट आपलं जसं प्लॅस्टरला माल बनवतो तसंच प्लॅस्टरला ते माल बनवला जातो. पूर्णपणे एक खाली माचन टाकलं जातं, त्याच्यामध्ये विटा ठेवल्या जातात मित्रांनो, ठीक आहे. आपली जी रेड ब्रिक्स असते त्या विटा अशा ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर वरून पण पूर्णपणे आपल्या मसाल्यामध्ये पूर्ण हे थ्रूआउट फिल केलं जातं. यालाच काय म्हणतात, ब्रिक बॅट कोबा सिस्टीम म्हणतात किंवा ब्रिक बॅट वॉटरप्रूफिंग म्हणतात मित्रांनो, ठीक आहे. पूर्णपणे अशा पद्धतीनं हे 100 mm पूर्णपणे तुमचा आपण जसं ही विटा असतात आणि विटाच्या खाली आणि वरती पूर्णपणे हा क्रश सँड किंवा आपले नॅचरल सँड आणि सिमेंट यांचं मिक्सचर असतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ब्रिक बॅट कोबा सिस्टीम करून पण तुम्ही वॉटरप्रूफ करू शकता. ऑफर थर्मल इन्सुलेटिंग अँड वॉटरप्रूफिंग, ठीक आहे. त्याचबरोबर थर्मल इन्सुलेशन पण होऊ शकते, त्यानं टेम्परेचरला पण ते इन्सुलेट करतं. त्याचबरोबर वॉटरप्रूफिंग पण आपण या टाईपनं आपण करू शकतो. त्याच्यानंतर बघा, कॉमनली यूज्ड इन टेरेस वॉटरप्रूफिंग. जे काही मोठमोठ्या बिल्डिंग्स असतात मित्रांनो, जिथे कमर्शियल रेसिडेन्शियल असेल तर जास्तीत जास्त रेफरन्स दिला जातो या ब्रिक बॅट कोबा सिस्टीमला, ठीक आहे, किंवा ब्रिक बॅट वॉटरप्रूफिंगला, ठीक आहे. आणि सगळीकडे कॉमनली हीच मेथड यूज करतात वॉटरप्रूफिंगसाठी. त्याच्यानंतर बघा, प्रोव्हाइड्स अ कॉस्ट इफेक्टिव्ह अँड ड्युरेबल सोल्युशन, ठीक आहे. जास्त वेळ ड्युरेबल पण आहे ही सिस्टीम, 10-10, 15-15 वर्ष बिल्डिंगला काहीच होत नाही मित्रांनो, ठीक आहे. त्याचबरोबर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कॉस्ट लागते, ठीक आहे, कारण आजकाल विटा खूप महाग झालेल्या आहेत. 10-8-9 रुपयाला एक वीट भेटते, त्याच्यामुळे थोडीशी कॉस्टली पण आहे. त्याच्यानंतर बघा, रिक्वायर स्किल्ड ॲप्लिकेशन फॉर इफेक्टिव्हनेस. स्किल्ड माणसं लागतात वॉटरप्रूफिंग करण्यासाठी. पूर्ण टेरेस असेल तुमचा तर तो एकाच दिवशी तुम्हाला टेरेस पूर्णपणे हा करावा लागतो मित्रांनो, ठीक आहे. मॅक्झिमम जॉईंट हे कमी येतील याच्यावरती तुम्हाला त्याचं लक्ष ठेवायचं असतं, त्याच्यामुळे स्किल्ड लेबर लागतात. तर अशा पद्धतीने ही ब्रिक बॅट कोबा सिस्टीम आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट बघा, बिट्युमिनस ट्रीटमेंट आहे. जे काही तुमचं डांबर असतं, ठीक आहे, तर त्यांच्या थ्रू पण तुम्ही ही वॉटरप्रूफिंग करू शकता. इन्व्हॉल्व्स अप्लाइंग बिट्युमन बेस्ड कोटिंग और मेम्ब्रेन्स, ठीक आहे. बिट्युमनची कोटिंग पण येते किंवा बिट्युमनचा कोट तुम्ही अप्लाय करू शकता स्ट्रक्चरवरती, किंवा त्याचे मेम्ब्रेन किंवा बिट्युमन शीट पण येते आजकाल मार्केटमध्ये, तर ते शीट तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करायचं आहे कॉन्क्रीटवरती, ठीक आहे. तर अशा पद्धतीने पण तुम्ही वॉटरप्रूफिंग करू शकता. फॉर्म्स अ वॉटरप्रूफ बॅरियर ऑन व्हॅरियस सरफेस. कोणत्याही सरफेसवरती तुम्ही अशा पद्धतीनं बिट्युमिनसचे शीट्स वापरून किंवा कोटिंग करून किंवा त्याचे मेम्ब्रेन्स आहेत ते लावून पण तुम्ही वॉटरप्रूफ करू शकता कोणत्याही सरफेसवरती. कॉमनली यूज्ड फॉर रूफ अँड फाउंडेशन वॉटरप्रूफिंग. फाउंडेशनसाठी किंवा रूफसाठी पण तुम्ही बिट्युमिनस ट्रीटमेंट ही करू शकता. इफेक्टिव्ह अगेन्स्ट वॉटर पेनिट्रेशन. जे काय बिट्युमिनची शीट असते ती अजिबात वॉटर हे पेनिट्रेशन नाही होऊ देत, म्हणजे वॉटर पास नाही होऊ देत. रिक्वायर्स प्रॉपर सरफेस प्रिपरेशन. तर त्यासाठी तुम्हाला कॉन्क्रीटचा सरफेस जो आहे तो प्रॉपर प्रिपेअर करण्याची आवश्यकता असते. ही बिट्युमिनचा लेअर अप्लाय करायचा असेल किंवा त्याचं कोट करायचं असेल तर सरफेस हा तुमचा प्रॉपर प्रिपेअर केला पाहिजे. तर अशा पद्धतीने ही बिट्युमिनस ट्रीटमेंट आहे वॉटरप्रूफिंगची. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग सिस्टीम आहे. क्रिएट्स अ बॉक्स लाईक स्ट्रक्चर अराउंड स्ट्रक्चरल इलेमेंट. बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंगमध्ये बघा मित्रांनो, तुमची ही बिल्डिंग आहे, ठीक आहे, जास्तीत जास्त हा याचा रेफरन्स जो आहे बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंगचा हा बेसमेंटला केला जातो, ठीक आहे. जर तुमची ही रिटेनिंग वॉल आहे मित्रांनो, ठीक आहे, रिटेनिंग वॉल आहे आणि रिटेनिंग वॉल कुठे असते मित्रांनो, जमिनीच्या ग्राउंड लेवलच्या खाली असते, ठीक आहे. ही समजा तुमची ग्राउंड लेवल आहे आणि अशा पद्धतीनं तुमच्या बिल्डिंगचं हे फाउंडेशन आहे टोटली, ठीक आहे, इथे ग्राउंड लेवल आहे तुमची. तर याच्यामध्ये तुमची ही रिटेनिंग वॉल असते अशा पद्धतीनं, ठीक आहे. आणि खाली काय असतं, फाउंडेशन असतं, खाली असं मोठं फाउंडेशन असतं आणि तुमची रिटेनिंग वॉल असते अशी. तर या रिटेनिंग वॉलच्या बाहेर पूर्णपणे ह्या बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग केली जाते. म्हणजे वॉटरप्रूफिंगचा एक असा बॉक्स बनवला जातो पूर्ण बिल्डिंगला, पूर्ण आउटर फेरीला बिल्डिंगला, तुमची कितीही मोठी बिल्डिंग असू द्या, एक पूर्ण असं बॉक्स टाईप बनवलं जातं, ठीक आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शहाबादची जी फडशी भेटते ना मित्रांनो, शहाबाद स्टोन, तो वापरला जातो, त्याने वॉटरप्रूफिंग केली जाते. तर असा पूर्ण मोठा बॉक्स बनवला जातो जेणेकरून पाणी हे तुमच्या बेसमेंटला येणार नाही आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग समजलं. नेक्स्ट बघा, फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह इन्क्लोजर अगेन्स्ट वॉटर इनग्रेस.
तर ते पाण्याला अजिबात येऊ देत नाही आतमध्ये. त्याच्यानंतर बघा सुटेबल फॉर क्रिटिकल एरियाज लाईक बेसमेंट. ठीक आहे, बेसमेंटला ही सगळ्यात जास्त ही मेथड जी आहे ते यूज केली जाते बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग. समजलं. त्याच्यानंतर बघा एनहान्स वॉटरप्रूफिंग इज स्पेसिफिक लोकेशन्स डिझाईन अँड इन्स्टॉलेशन मस्ट बी प्रिसाईज. तर हे 2 पॉईंट नाही लिहिले तरी चालेल, एवढे काही इम्पॉर्टंट नाही आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला याच्यामध्ये पॉईंट ॲड करायचेच आहेत बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंगमध्ये तर तुम्ही असं करू शकता की याच्यामध्ये सिमेंट, सँड, ठीक आहे, आणि शहाबाद टाईल किंवा शहाबाद स्टोन वापरला जातो. तर अशा पद्धतीने ही बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग सिस्टीम असते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपले शीट मेम्ब्रेन्स आहेत. शीट मेम्ब्रेन्समध्ये बघा मॅक्झिमम काय झालं केलेलं असतं, शीट्स असतात मित्रांनो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्री मॅन्युफॅक्चर्ड सीट्स ऑर रोल्स अप्लाइड टू सरफेस. त्याच्यामध्ये प्रोव्हाइड्स अ सीमलेस वॉटरप्रूफिंग बॅरियर, म्हणजे अखंड वॉटरप्रूफचं बॅरियर तुम्ही करू शकता या शीट मेम्ब्रेनचा यूज करून. वर्सटाईल यूज्ड फॉर रूफ्स, बेसमेंट्स अँड वॉल्स. ठीक आहे, तर अशा टाईपचं मेम्ब्रेन जे आहे शीट मेम्ब्रेन तुम्ही रूफसाठी वापरू शकता, जे काही तुमचा रूफ स्लॅब आहे, किंवा बेसमेंटसाठी वापरू शकता. त्याचबरोबर वॉल्ससाठी पण हे तुम्ही लावू शकता किंवा वॉटरप्रूफ करू शकता वॉलचं पण. त्याचबरोबर इझी टू इन्स्टॉल अँड ऑफर्स रिलायबल वॉटरप्रूफिंग. ठीक आहे, इन्स्टॉलेशनसाठी हे खूपच इझी आहे मित्रांनो. फक्त शीट्स भेटतात तुम्हाला, फक्त एक केमिकल वापरून तुम्हाला त्या शीट्स जे आहेत ते चिपकवायचे असतात एकमेकाला. ठीक आहे, एवढं सोपं आहे. प्रिपेअर सरफेस प्रिपरेशन इज क्रुशियल, म्हणजे त्यासाठी तुम्हाला हे सरफेस प्रिपरेशन हे करावंच लागतं. तरी तुम्हाला मी एकदा इमेजेस दाखवतो प्रत्येक टाईपचे वॉटरप्रूफिंगचे, कशा कशा पद्धतीचे वॉटरप्रूफिंग हे केलं जातं. तर मित्रांनो शीट मेम्ब्रेन वॉटरप्रूफिंगमध्ये अशा शीट्स असतात मित्रांनो. ठीक आहे, डांबरच्या असतील किंवा बिटुमिनसच्या शीट असतात. तर ह्या अशा पद्धतीने हे अप्लाय केले जातात. तुम्ही बघू शकता इथे रूफ स्लॅबला ह्या अशा पद्धतीने या शीट्स जे आहेत ते अप्लाय केले जातात आणि अशा पद्धतीने हे वॉटरप्रूफ केलं जातं. पूर्ण स्ट्रक्चर हे तुमचं वॉटरप्रूफ केलं जातं. इथे बघू शकता तुम्ही बेसमेंटला या अशा पद्धतीने वॉटरप्रूफ केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे आपला बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग ते पण तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता हे बॉक्स टाईपमध्ये अशा पद्धतीनं या शहाबाद टाईल वापरून हे पूर्ण आउटर पेरिफेरीला, ठीक आहे, बिल्डिंगच्या पूर्णपणे बाहेर हे केलं जातं, वॉटरप्रूफिंग केलं जातं. ठीक आहे, तर या सेम या पद्धतीनं खाली पण माचिन असतं 20-25 mm, नंतर ही टाईल असते, शहाबाद टाईल असते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर वरती पण माचिन असतं मित्रांनो. तर या अशा पद्धतीनं वॉटरप्रूफ केलं जातं. याला बॉक्स टाईप वॉटरप्रूफिंग म्हणतात. हे बघू शकता तुम्ही असं हे हॉरिझॉन्टल पण आहे आणि हे व्हर्टिकल पण आहे. तर या अशा पद्धतीनं वॉटरप्रूफ केलं जातं, त्याला बॉक्स टाईप वॉटरप्रूफ म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूयात आपला कोणत्या टाईपचा होता, बिटुमिनस ट्रीटमेंट होती. तर तुम्ही बघू शकता बिटुमिनसमध्ये अशा पद्धतीने डांबर हे अप्लाय केलं जातं किंवा बिटुमिनसच्या शीट्स पण असतात, नाहीतर या अशा पद्धतीने. ठीक आहे, बिटुमिनस तुम्ही बघू शकता इथे माऊस मी फिरवत आहे. तर अशा पद्धतीने हे बिटुमिनसचा कोट हा अप्लाय केला जातो. सरफेस पूर्णपणे प्रिपेअर केला जातो. पहिल्यांदा जे काय डस्ट असेल किंवा लूज मटेरियल असेल ते पूर्णपणे काढलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे वॉटरप्रूफ केलं जातं बाय युजिंग बिटुमिन. समजलं. ह्या 2 इमेजेसमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळून जाईल की बिटुमिनस टाईपचं वॉटरप्रूफिंग कसं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ब्रिक बॅट कोबा सिस्टीम वॉटरप्रूफिंग तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं असते ती. तर हे अशा पद्धतीनं जास्तीत जास्त रेफर केला जातो टेरेस फ्लोअरला किंवा तुमच्या बाथरूममध्ये हे अशा टाईपचं वॉटरप्रूफिंग केलं जातं. तुम्ही बघू शकता हे बाथरूम आहे, इथे तुमचा नळ आहे, ठीक आहे, पाईप्स गेलेले आहेत. तर बाथरूममध्ये आणि टेरेस फ्लोअरला याचा जास्त रेफरन्स दिला जातो. ब्रिक बॅट कोबा सिस्टीम आहे वॉटरप्रूफिंगची. तर या अशा पद्धतीने या विटाच्या खाली पण माचन असतं मित्रांनो, मध्ये वीट असते आणि ह्याच्यावरती पण हे माचन असतं. ठीक आहे, 20 mm खाली असतं, मध्ये वीट असते, नंतर 20 mm वरती पण असतं. तर या अशा पद्धतीने वॉटरप्रूफिंग केलं जातं पूर्ण स्ट्रक्चरला. ठीक आहे, तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. या अशा विटा असतात आणि वरती पण आपण सिमेंट, जसं सिमेंट प्लास्टरसाठी आपण मसाला तयार करतो तसंच सँड आणि सिमेंट यांचं वेल प्रोपोर्शन. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण वॉटरप्रूफिंग केमिकलसुद्धा तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ते केमिकलसुद्धा ॲड करू शकता. आणि हे अशा पद्धतीनं ब्रिक बॅट वॉटरप्रूफिंग केलं जातं. याच्यानंतरचं बघा हे जे 2 आहेत ते आपण कॉन्क्रिटिंग करत असतानाच आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे मेथड्स ऑफ वॉटरप्रूफिंगचा. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला जो नेक्स्ट पार्ट आहे, ठीक आहे, मटेरियलचा आहे, मटेरियलचा आणि एक क्वेश्चन पण आहे, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.